आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच ब्रह्मांड नायक यांचा हा प्रकट दिन या दिवशी म्हणजेच येत्या 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे। आता श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे, तर या निमित्ताने भरपूर जणांनी विविध प्रकारच्या यथाशक्ती सेवांना सुरुवात केलेली आहे। त्याची समाप्ती येत्या 20 तारखेला होईल, कोणाची 20 तारखेच्या नंतर होईल, कोणाची 20 तारखेच्या अगोदरच होईल। खूप साऱ्या सेवा, स्तोत्र, मंत्र, नामस्मरण, विविध प्रकारच्या सेवांना खूप लोकांनी सुरुवात केलेली आहे। खूप लोकांचे कमेंट्स पण आले आहेत, त्याच्यानंतर मला जाणवतंय की खूप जण अतिशय मनापासून श्रद्धेने सेवा करत आहेत प्रकट दिनानिमित्त। आता त्यातल्या त्यात जर मी खरंच सांगेल की ज्यांना धावपळीच्या युगामध्ये किंवा जे वर्क वुमन्स आहेत किंवा ज्यांना काहीतरी सेवा करायची आहे, पण आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही म्हणतात ना की ज्या अडचणी, संकट, त्रास आहेत, जे काही चालू आहेत किंवा विविध प्रकारचे जे काही समस्या चालू आहेत किंवा कुठली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांकडून, तर नक्कीच मी सांगेल किंवा या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर तुम्ही 3 दिवसीय तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान जर केलं तर अतिशय उत्तम ठरणार आहे। आणि तुमची कुठलीही इच्छा असू दे, कुठलीही संकट, समस्या, अडचणी असू दे, त्रास असू दे, त्यातून 100% तुम्हाला मार्ग मिळणार आणि तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच, एवढी ताकद त्या तारक मंत्रामध्ये आहे। तर आता हे 3 दिवसीय श्री स्वामी समर्थांचं जे आपल्याला तारक मंत्र आपल्याला जे दिलेलं गेलेलं आहे, आपल्याला एक भेट म्हणून म्हणायला हरकत नाही, जी अति उच्च कोटीचं स्तोत्र आहे, त्याचं आपल्याला तीर्थ कसं बनवायचं आहे, त्याचं 3 दिवसीय अनुष्ठान कशा प्रकारे करायचं आहे, नियम अटी काय आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना। आता हे ऐकल्यावरच किती धीर मिळतो, किती आधार मिळतो, असं वाटतं कुंदरी अशी एक व्यक्ती आहे जी आपल्या पाठीशी सदैव उभी आहे। हे स्तोत्राच्या फक्त 2 ओळी जरी सुरुवातीच्या म्हटला तरी सुद्धा खूप धीर मिळतो आपल्याला। ज्यावेळेस आपलं मन खच्चीकरण झालेलं आहे, उदास वाटत आहे, आत्मविश्वास खचलेला आहे, संकटात आहात, अडचणीत आहात किंवा एखादी समस्या सुटत नाही आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं म्हणतात ना शारीरिक, मानसिक कुठल्याही प्रकारची व्याधी असेल, ती व्याधी असेल, त्याचं समाधान होत नसेल किंवा कुठले औषधोपचार करून त्याच्यावरती काही निदान होत नाही आहे, घरामध्ये अशी व्यक्ती आहे जी व्यसनाधीन झालेली आहे, अक्षरशः व्यसन सोडण्यासाठी खूप काही प्रयत्न केले तर त्याचं व्यसन सुटत नाही आहे, घरामध्ये लहान मुलं आहेत जे हट्टी तापट आहेत, लहानच नाही बरं का, मोठे जे किशोरवयीन मुलं मुली आहेत कॉलेजमध्ये, ते सुद्धा ऐकत नाहीत आजकाल। त्याच्याबद्दल सुद्धा खूप जणांचे मला कमेंट्स आले होते की ताई आमची मुलगी ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, मुलगा अभ्यास करत नाही किंवा माझ्या मिस्टरांना दारूचं व्यसन लागलं आहे, ते सोडवायचं आहे। खूप जणांचे म्हणजे मी एक सांगेल की बाहेरचं व्यसन म्हणजे फक्त दारूचंच नाही, तर बाहेरच्या गोष्टींचं व्यसन म्हणजे एक प्रकारे आता तुम्हाला सांगायला गेलं तर बाहेर बघायला गेलं तर म्हणतात ना किंवा लग्न झालं आहे तरी पण परस्त्रीकडे लक्ष आहे, तिथे काही संबंध आहेत, अशा प्रकारची सुद्धा काही समस्या असतात खूप घरांमध्ये। तर मी सांगेल की या सगळ्या समस्यांवरती एकच उपाय मी सांगेल की बाकीच्या नित्य सेवा, आपल्या पंचमहायज्ञ कुळाचार हा तर करायचाच आहे, तो तर खूप जास्त महत्वाचा आहे। तर आपल्या श्री स्वामी समर्थ सेवेचा पाया आहे तो, म्हणजे खंबीर पाया आहे तो, ते आपल्याला रोज करायचंच आहे, न चुकता, खंड न पडता। आणि त्याच्या जोडीला आपल्याला जर आपण विविध प्रकारचे उपाय, तोडगे, सेवा जर पारायण केलं तर ते त्वरित फलप्राप्ती आपल्याला त्याची मिळत असते 100%। म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगते आहे की नित्य सेवा, पंचमहायज्ञ कुळाचार खंड न पडता रोज चालू ठेवायलाच पाहिजे आहे आपल्याला, त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही। त्याच्या सोबतीला आपल्याला काय करायचं आहे, 3 दिवसीय अशी तारक मंत्राचा आपल्याला जे काही स्तोत्र आहे त्याचं आपल्याला तीर्थ बनवायचं आहे, 3 दिवसीय त्याचं अनुष्ठान करायचं आहे संकल्पयुक्त। ते कसं करायचं ते आपण बघूया। ते तुम्हाला सांगितलं, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, म्हणजे मनामध्ये शंका आणू नको, तू स्वतः निर्भय हो, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना। स्वामींचं प्रचंड म्हणजे म्हणतात ना बळ जे तुमच्या पाठीशी आहे, तो कुठल्या संकटाला, अडचणींना घाबरू नको, सगळं काही ठीक होणार आहे, हे या तारक मंत्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे। मी सांगेल की तारक मंत्र एवढं म्हणजे प्रभावी आहे ना, मी की लहान मुलांसाठी तर आहेच आहे, मी खरं सांगेल सगळ्यांसाठी ते प्रभावी आहे। आता माझ्याच घरातले मी उदाहरण सांगते, तर माझ्या घरातले म्हणजे माझी जी मुलगी आहे ती लहानपणापासून जसं जी लहानपणी ज्यावेळेस ती झोपत नव्हती त्यावेळेस रामरक्षा आम्ही ऐकवायचो, पण त्याच्या सोबतीला रोज आम्ही तारक मंत्र रोज न चुकता ऐकवायचो, ते आस्था गायत। आता ती माझी मुलगी 11 वर्षाची आहे, तर नक्कीच मी सांगेल ती आस्था गायत रोज रात्री झोपताना स्वामींचं कुठलं ना कुठलं एक स्तोत्र मंत्र ऐकूनच ती झोपत असते। त्यातल्या त्यात जर आपण तारक मंत्र लावून जर माझी मुलगी तर तारक मंत्र ऐकलं की खरं सांगेल 2 मिनिटात तिला खूप छान अशी गाढ झोप लागते, खूप छान।
म्हणून सांगते की तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. फक्त ऐकलं जरी ना आपण युट्यूबवरती वगैरे मोबाईलवरती, तरी सुद्धा आपल्याला खूप जास्त ऊर्जा जाणवते. तुम्ही स्वयंपाक करताना, कामं करताना सुद्धा तुम्ही तारक मंत्र सदैव ऐकत चला. बघा खूप छान ऊर्जा जाणवते आपल्याला एक पॉझिटिव्हिटी जाणवत असते आणि असं वाटतं की नाही आपण करू शकतो, प्रत्येक गोष्ट आपण अशक्य ही शक्य करू शकतो. स्वामी समर्थांसारखं प्रचंड बळ आपल्या पाठीशी आहे. म्हणून आपल्याला तारक मंत्र खूप मोठी ताकद देतं. मी एवढं तुम्हाला सांगते. जेव्हा केव्हा आता सगळं काही चांगलं चालू आहे, सुरळीत चालू आहे, तरी सुद्धा तारक मंत्र जरी तुम्ही केलं, अनुष्ठान केलं तीर्थाचं, तरी सुद्धा चालणार आहे. संकट अडचणी असेल त्याच वेळेस अनुष्ठान करावं तारक मंत्र तीर्थाचं असं नाही. इतर वेळेस सुद्धा अधूनमधून आपल्याला तारक मंत्र तीर्थ रोज बनवायचं आहे. तुम्ही रोज जर घरामध्ये तयार केले तीर्थ तरी सुद्धा चालेल. संकटांची अडचणींची वाट बघायची नाही की ते आल्यावरतीच आपण ते करूया असं नाही. काहीतरी शुभयोग आहे, तिथी आहे किंवा रोज जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तारक मंत्र तीर्थाचं तुम्ही अनुष्ठान करू शकता किंवा तुम्ही विना संकल्प सुद्धा रोज तुम्ही तारक मंत्र तीर्थ बनवू शकता. आता तारक मंत्र तीर्थ कसं बनवायचं आहे, 3 दिवसीय अनुष्ठान कसं करायचं आहे. आता 20 तारखेला शुक्रवार आहे, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी. पाडवा 19 तारखेला आहे आणि 20 तारखेला शुक्रवारी आपला श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. आता बघा आज आहे 16 तारीख, 17, 18, 19 असे. आता जर उद्या चालू केलं तर आता 3 दिवस पडतात, म्हणजे आपल्याला 20 तारखेपर्यंत 4 दिवस पडतात. जर आता तुम्ही बुधवारी चालू केलं म्हणजेच काय, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे 3 दिवसीय, म्हणजे आपली समाप्ती जी आहे अनुष्ठानाची, आपल्या संकल्पयुक्त अनुष्ठानाची, ती आपल्याला 20 तारखेला शुक्रवारी ती होऊन जाईल. आणि ज्यांना यथाशक्ती 5 दिवसाचं करायचं असेल तर तुम्ही आज चालू करा. तुम्ही आजपासून जरी केलं तुम्ही यथाशक्ती करू शकता बरं का. आजपासून जरी तुम्ही केलं म्हणजे आज सोमवार आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 5 दिवसीय अनुष्ठान होईल. 4 दिवसीय, 3 दिवसीय यथाशक्ती करा. असं काही नियम नाही की एवढ्या दिवसाचंच अनुष्ठान. तुम्ही 1 दिवसीय सुद्धा अनुष्ठान करू शकता तारक मंत्र तीर्थाचं संकल्पयुक्त. म्हणून सांगते की त्याला काही नियम नाही. हे तुम्ही तुमच्या इच्छेने किती दिवस तुम्हाला ते अनुष्ठान करायचं आहे, तीर्थ बनवायचं आहे, तुम्ही स्वतः ठरवू शकतात. फक्त ते मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवून ते तीर्थ बनवायचं आहे. नियमांना धरून ते आपल्याला करायचं आहे. आता 3 दिवसीय अनुष्ठान तुम्हाला सांगितलं बुधवार, गुरुवार, शुक्रवार 3 दिवस मी बुधवारी चालू करू शकता. परवा ज्यांना 5 दिवसीय करायचं त्यांनी आजपासून जर चालू केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. समाप्ती तुमची स्वामी समर्थ माझ्या प्रकट दिनाच्या दिवशीच येईल. हे केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये आता देवपूजा आपली वगैरे सकाळी झाली, घर शुचिर्भूत केलं, आपण स्वतः शुचिर्भूत झाल्यानंतर सगळं काही आवरल्यानंतर आपण ज्यावेळेस देवपूजा करतो, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, धूपदीप देवघरात लावायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला देवाऱ्यासमोर एखादा पाट किंवा छोटासा चौरंग घ्यायचा आहे, देवाला ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हण ठेवायचं. आता म्हणजे 3 पळीभर पाणी घेऊन हळद, कुंकू, अक्षदा, फुल आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे. दिवा चालूच पाहिजे, धूप सुद्धा चालू पाहिजे आणि बोलायचं आहे आपल्याला की मी श्री स्वामी समर्थ माझा सेवेकरी असून मी देंडोळपल्ली श्री स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनाप्रमाणे मी आजपासून ते श्री स्वामी समर्थ माझ्या प्रकट दिनापर्यंत मी एवढ्या दिवसांचं श्री तारक मंत्र तीर्थाचं अनुष्ठान करणार आहे. आणि रोज तुम्ही किती वेळेस तारक मंत्र पठण करून ते तीर्थ बनवणार आहात ते सुद्धा सांगायचं आहे. समजा मी 3 दिवसीय श्री तारक मंत्र तीर्थाचं अनुष्ठान करत आहे आजपासून ते प्रकट दिनापर्यंत, आणि मी रोज 11 वेळेस, 51 वेळेस किंवा 108 वेळेस तुम्ही यथाशक्ती जी सांगते तिथे बोलायची आहे. एवढं रोज मी पठण करणार आहे आणि तारक मंत्र तीर्थ बनवणार आहे. आणि त्या तारक मंत्र तीर्थाने माझ्या आयुष्यामधल्या जे काही आधी व्याधी, संकट, त्रास, अडचणी, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं त्याचं निवारण स्वामी समर्थ महाराज तुम्ही करा. आणि माझ्याकडून ही सेवा, संकल्पयुक्त सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. कुठलेही संकट, कुठल्या अडचण याच्यामध्ये नका येऊ देऊ असं तिथे बोलायचं आहे. आणि ते ताम्हणातलं जे काही पाणी आहे ते तुम्हाला हातातलं जे काही पाणी आहे ताम्हणात सोडायचं आहे. आणि ते पाणी तुम्हाला जे संकल्पाचं पाणी आहे तुम्हाला तुळशीचं झाड सोडून इतर झाडांना टाकायचं आहे. हा झाला तुमचा संकल्प. संकल्प झाल्यानंतर तुम्ही त्याच दिवसापासून सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत, रात्री किंवा 10 वाजेपर्यंत तुम्ही हे तीर्थ बनवू शकता. आता 3 दिवसीय अनुष्ठान असेल किंवा आजपासून 5 दिवसीय अनुष्ठान असेल, तुम्ही आज पहिल्या दिवशी ज्या टायमिंगला ज्या जागेवर बसून तुम्ही करत आहात त्याच टायमिंगला जर तुम्ही कंटिन्यू संकल्प संपेपर्यंत जर रोज केलं तर अतिशय उत्तम. एक नियम लागतो, एक शिस्त आपल्याला तयार होते म्हणून सांगते आहे. आता कसं होतं, आज सकाळी केलं, उद्या दुपारी करते, परवा रात्री करते, असं करू नका. त्यामुळे आपल्याला सुद्धा म्हणजे नियमांचं पालन करायला अवघड होतं. सोबत आपल्याला सुद्धा शिस्त लागत नाही. कुठलीही सेवा करा, छोटी मोठी कुठलीही करा, पण जर नियमांना बांधून आपण जर केलं
नियमांना धरून आपण केलं तर अतिशय उत्तम. आपल्याला सुद्धा शिस्त लागते आणि ती सेवा सुद्धा खूप छान प्रकारे होत असते. तर आता ते करायचं आहे. वेळेचं तुम्ही वेळ एकदाच ठरवा की कुठल्या वेळेत तुम्ही फ्री असता त्याच वेळेस ती सेवा करायची आहे. आता सेवा कशी करायची, तर आपल्याला देवघरासमोर बसून धूप दीप लावायचा आहे आणि समोर तुम्हाला काय करायचं, एक प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये तुम्हाला असं फुलपात्र असेल, ह्याला फुलपात्र बघा तुम्ही दिसत, फुलपात्र, असं फुलपात्र. आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे, ज्या व्यक्तीला काही त्रास आहे किंवा जी व्यक्ती लहान बाळ असेल किंवा मोठी व्यक्ती आहे जी हट्टी तापट आहे, ऐकत नाही आहे, जी व्यक्ती व्यसनाधीन आहे, जी व्यक्तीला बाहेरचं व्यसन आहे किंवा इतर कुठले काही त्रास असेल, शारीरिक वगैरे आजारपण कुठलेही त्रास असेल किंवा कुठलंच काही त्रास नाही आहे, सगळं काही व्यवस्था आहे स्वामींच्या कृपेने, पण तरी सुद्धा मला तारक मंत्र तीर्थ बनवायचं आहे. कारण की आता काही नाही आहे, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये काही संकट अडचणी त्रास येऊ नये आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींना सुखी समाधानी निरोगी राहण्यासाठी हे तीर्थ मी बनवत आहे. असं सुद्धा काही संकल्प असेल किंवा असं सुद्धा विना संकल्प सेवा असेल तरी सुद्धा तुम्ही घरामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत सगळ्यांना द्यायचं असेल थोडं थोडं, तर जेवढ्या व्यक्ती तेवढ्या व्यक्तींच्या मापाने तुम्हाला थोडं थोडं पाणी, अशा प्रकारे तुम्हाला ते पाणी घ्यायचं आहे. जास्त पण नाही कमी पण नाही, जेणेकरून ते वाया जाईल आणि कमी पडेल अशा पद्धतीने घेऊ नका. प्रत्येकाच्या घरातला व्यक्तीच्या हिशोबाने घ्यायचं आहे. समजा तुम्हाला एकाच व्यक्तीला द्यायचं आहे तर तुम्ही फक्त फुलपात्रभर जरी घेतलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. किंवा ज्यांना ग्लासमध्ये घ्यायचं त्यांनी ग्लासमध्ये सुद्धा हे पाणी तीर्थ बनवू शकता, काही हरकत नाही. आता तुम्हाला असा हा जो फुलपात्र किंवा ग्लास असेल त्याच्यामध्ये प्यायचं पाणी घ्यायचं आहे. समोर एक स्टील पाठावरती स्टीलचं ताट घ्यायचं, त्याच्यावर हा असा आपल्याला फुलपात्र किंवा ग्लास ठेवायचा आहे पाण्याने भरलेला. आणि याच्यामध्ये आता खूप जण काय करतात, तारक मंत्र पठण करत असताना संकल्पयुक्त तेवढ्या वेळी अगरबत्ती लावतात, कोणी कोणी धूप लावतात, अगरबत्ती लावतात आणि त्यातली जी रक्षा आहे ती या पाण्यात टाकून ते त्या व्यक्तीला प्यायला देतात. पण मी एक सांगेल की आजकालची अगरबत्ती किंवा धूप आहे ते केमिकल युक्त आहे, त्याच्यामुळे ती टाकून जर आपण दिलं तर कुठेतरी आपल्याला त्रास होऊ शकतो, त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो, कारण की ती केमिकल युक्त असते. कारण की त्यातून एवढा छान सुगंध येतो म्हटलं काहीतरी केमिकल मिक्स असतात. जर तुमच्याकडे प्युअर एकदम प्युअर अगरबत्ती किंवा धूप असेल तर नक्की सांगेल तुम्ही ती वापरा. किंवा सरळ दिंडोपंत स्वामी समर्थ केंद्रातील मठातील गुरुपीठातून जर तुमच्याकडे काही धूप अगरबत्ती आल्या असतील ज्या अतिशय पवित्र प्युअर आहेत त्या तुम्ही जर वापरल्या, किंवा तुमच्याकडे अक्कलकोटचा मंदिरातला अंगारा वगैरे काही असेल किंवा काही असेल विभूती वगैरे, ती जरी त्या चिमूटभरात टाकली तुम्ही तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण केमिकल युक्त जास्त वापरू नका, फक्त एवढं सांगायचं. आणि जरी नाही टाकली तरी सुद्धा काही हरकत नाही. पाणी अशी गोष्ट आहे ना, मी खरं सांगते, तुम्ही पाण्याकडे बघून किंवा पाण्याला तुम्ही म्हणजे लक्षपूर्वक ऐकून किंवा पाण्याला तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्ही सांगितली मनापासून की ही गोष्ट माझी पूर्ण झालेली आहे किंवा पूर्ण करायची आहे, तर ते पाणी ते पूर्ण तुमची ऊर्जा ऍक्सेप्ट करतं, पूर्ण त्याच्यामध्ये ऊर्जा त्याच्यामध्ये जाते, त्या पाण्यामध्ये ती ऑब्झर्व करते तुमची ऊर्जा, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल. तुम्ही काय देताय त्या पाण्याला हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे पाण्याचं जे काही आपण उपाय तोडगे करतो ना, जे आपण पाण्याला धरून, ते खूप जास्त प्रभावी असतात. म्हणून सांगते आहे, मॅनिफेस्टेशन मध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे की तुम्ही पाण्याची बॉटल, पाण्याचा ग्लास हातात धरून जर तुम्ही पॉझिटिव्हली बोललं, त्या पाण्याला जर आपण काही ऑर्डर्स दिल्या आणि सांगितलं की माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं चालू आहे, मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, मी वेल्दी आहे, माझ्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर समाधान खूप मोठ्या प्रमाणात नांदत आहे, मी माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं चालू आहे, असं आपण रोज पाण्याला, ज्यावेळेस आपण पाण्यात पाणी पितो तहान लागल्यावर, त्यावेळेस जसं आपण त्याला संकेत दिले, पाण्याला ऊर्जा दिली आपली पॉझिटिव्ह, आणि ती जर पाणी पण पिलं तर ती ऊर्जा आपल्याला शरीरामध्ये जाणवते असं सांगितलं गेलेलं आहे. आणि हे 100% खरं आहे. म्हणून सांगते, तारक मंत्र पठण करून जर आपण हे पाण्यामध्ये आपण तीर्थाला ऊर्जा दिली तारक मंत्राची, ते तीर्थ जर आपण त्या व्यक्तीला किंवा आपण स्वतः घेतलं तर बघा किती मोठी ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे, कितीतरी संकट अडचणी त्रास तुमचे दूर होणार आहेत. लाखो करोडो लोकांचा अनुभव आहे, म्हणून सांगते आहे. तर आता यात पाणी घेतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला याच्यावर फक्त उजवा हात, आपला उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि मनापासून तुम्हाला यथाशक्ती तुम्ही 11 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस रोजचं म्हणते बरं का मी, रोज एका बैठकीत तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही जे संकल्पामध्ये तुम्ही संख्या सांगितली आहे की रोज एवढ्या वेळेस मी पठण करून तीर्थ करणार आहे, तेवढ्या वेळेस तुम्हाला ते पठण करायचं आहे याच्यावर हात ठेवून. आणि ते तुम्हाला मनोभावे श्रद्धेने, शांत मनाने, एकाग्र चित्ताने ते तुम्हाला पठण करायचं आहे. नाहीतर पटपट पटपट म्हटलं, कारण की संख्या खूप जास्त आहे, निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाटीची नित्य आहे रे म्हणा, तुम्हालाही कळणार नाही, स्वामींनाही कळणार नाही, आणि ती ऊर्जा जी काही त्या पाण्याला मिळते आहे ती पण गोंधळलेली मिळणार आहे. त्याच्यामुळेच आपल्याला ज्या वेळेत आपण ती सेवा करणार आहोत अनुष्ठानाची, तारक मंत्र तीर्थाची, त्यावेळेस मोबाईल फोन सायलेंट वर ठेवायचा, कोणाशी बोलायचं नाही.
मन चित्त सगळं शांत ठेवायचं, कुठले विचार निगेटिव्ह मनात नसावे, डोक्यात नसावे. आणि ज्या वेळेस सेवा चालू आहे त्यावेळेस कोणाशीच बोलायचं नाही, कसलंच बोलायचं नाही. फक्त सेवेकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि बस शांत मनाने आपण फक्त निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य वधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. एकदा जर म्हटलं तर मोजून 2 मिनिटं लागतात एकदा म्हणायला. तर विचार करा 11 वेळेस म्हणाल किती वेळ लागेल. त्यामुळे ज्यांना पाठ आहे त्यांना लवकर होईल, ज्यांना वाचून म्हणायचं थोडासा वेळ लागेल, पण मनापासून करा. कारण की आपण रोज जे करतात त्यांचं तर त्यांना सवय झाली असेल, पण तुम्ही कधीतरी करत असाल थोडा वेळ लागेल, पण मनापासून करा. कारण की ती पाण्याला ऊर्जा मिळते आहे. म्हणून आपण पाण्यावर हात ठेवून ज्यावेळेस ती सेवा करतो आहे तारक मंत्र, त्यावेळेस मनामध्ये कुठले निगेटिव्ह विचार न काढू, ते निगेटिव्ह विचारांची ऊर्जा सुद्धा त्या पाण्याला मिळू शकते. त्यामुळे त्या सेवेचा काही फायदा होणार नाही. फक्त डोक्यात पॉझिटिव्ह ठेवायचं की या तीर्थाने माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. माझ्या घरातले जे काही लहान मुलं असेल किंवा मोठे मुलं ते हट्टी आहेत, ते त्यांचा हट्टी तापटपणा कमी होणार आहे. माझ्या मिस्टरांचं व्यसन पूर्णपणे संपणार आहे, ते निर्व्यसनी होणार आहेत. किंवा माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचं जे काही आजारपण आहे ते पूर्णपणे संपून जाणार आहे, शरीरातून पूर्णपणे नायनाट त्या आजाराचा होणार आहे. हे पॉझिटिव्ह विचार डोक्यात ठेवायचं आणि तोंडाने तारक मंत्र म्हणत राहायचं. हे आपल्याला करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला ते पाणी जे आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स त्या पाण्याला द्यायचे आहे. त्याच्यानंतर हे तीर्थ तुम्ही त्या व्यक्तीला थोडं थोडं करून दिवसभरात देऊ शकता किंवा ऍट अ टाइम जरी दिलं तरी सुद्धा चालेल. आता हे तीर्थ बनवत असताना 3 दिवसीय असेल किंवा जेवढे दिवस तुम्ही बनवत आहात त्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला काही नियमांचं पालन करायचं आहे. ते म्हणजेच काय, मांसाहार कडकडीत बंद, व्यसन कुठलंच नाही. पुरुष मंडळी करत असेल तर व्यसन बंद. महिलांनी मासिक धर्मात ही सेवा करता येणार नाही. सुतक विटाळात पण सेवा करता येणार नाही. मग सगळ्यात महत्वाचं काय, तर तुम्हाला घरामध्ये मांसाहार शिजवायचा पण नाही आहे, खायचा पण नाही आहे. ही गोष्ट पाळायची. पर आणणं कडकडीत बंद. पर आणणं सुद्धा तुम्हाला खायचं नाही आहे. संकल्पयुक्त सेवा चालू असेल किंवा विना संकल्प जरी असली तरी सुद्धा आपल्याला नियमांना पाळूनच ह्या सेवा गोष्टी करायच्या आहेत. आणि 3 दिवसीय जर तुम्ही संकल्पयुक्त अनुष्ठान करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा आपल्याला पाळायचं आहे. आता ज्यांना संतान प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करत असाल त्याच्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे बरं का. जर करत असाल तर नक्कीच मी सांगेल त्यावेळी जर तुम्ही ते 3 दिवस जर पाळलं नाही तर चालेल. सकाळी डोक्यावर आंघोळ करून शुचिर्भूत होऊन तुम्हाला ती सेवा करायची आहे. पण बाकीचे मांसाहार, व्यसन असेल किंवा परान्न, ह्या 3 गोष्टी कडकडीत आपल्याला पाळायच्या आहेत. आणि याच्या सोबतीला आपल्याला नित्यसेवा सोडायची नाही, पंचमायज्ञ सोडायचा नाही, कुणाचार सुद्धा सोडायचा नाही आहे. अतिशय प्रभावी अतिउच्च कोटीची ही सेवा आहे. करून तर बघा. फक्त एकदा बोलण्याने, चालता बोलता बोलण्याने जर आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स, आत्मविश्वास आपला वाढत असेल तर आपण तीर्थ करून त्याचं जर आपण पिलं तर विचार करा आपल्याला किती छान असं ऊर्जा मिळेल आणि आपले संकट, अडचणी, त्रास सगळे मनापासून नायनाट होईल त्या गोष्टींचा. तर नक्कीच ही सेवा करायला विसरू नका. खूप प्रभावी आहे, खूप प्रभावी आहे. मी खरं सांगते खूप लोकांना याचा दांडगा अनुभव सुद्धा आलेला आहे. म्हणून सांगते फक्त विश्वास महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे. बस एवढ्या जर तुम्ही ही सेवा केली 3 दिवसीय तरी सुद्धा चालेल. सेवा नक्कीच करा आणि अनुभूती घ्या. आणि ज्यांना कोणाला याच्या आधी अनुभव आलेले आहेत तारक मंत्र तीर्थाचे त्यांनी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव सांगा, जेणेकरून इतर लोकांना त्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.